ह्या सरकारचं मला कौतुक वाटतं. 82,000 कोटी रुपयाचा रस्ता करायला यांना पैसे, पण यांना शाळा आणि हॉस्पिटल सुधारण्यासाठी पैसे नाहीत. हे किती दुर्दैव आहे मला सांग. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं, सामाजिक प्रश्न आणि राजकीय प्रश्न हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. सगळ्याच गोष्टी पोटातल्या ओठावर आणायच्या नसतात एकतर. आणि मला वाटतं उद्या महाराष्ट्राला नाही देशालाच माहिती आहे की या दोन्ही फूट का झाल्या. मला जेव्हा असं वाटतं की अरे बापरे आता लढण्याची ताकद नाही राहिली, मी त्या 80 वर्षाचा माणूस जर लढू शकते तर मी क्या चीज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार, संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी आणि ॲचिव्हर अवॉर्ड्ससुद्धा ज्यांना मिळाला आहे त्या अभ्यासू खासदार आणि शरद पवारांच्या सुकन्या सुप्रियाताई सुळे आज दैनिक नवशक्ती आणि फ्री प्रेसच्या कार्यालयात आलेल्या आहेत. त्यांचं इथे मनापासून स्वागत करतो. सुप्रियाताई, आपण आता दैनिक नवशक्ती आणि फ्री प्रेसच्या मुलाखतीला सुरुवात करूया. सुरुवातीला प्रश्न असा आहे की ऑपरेशन सिंदूरनंतर आपण 4 देशांचा दौरा केलात, तर तिथलं त्या दौऱ्याचं फलित तुम्हाला काय वाटतं? आणि त्याचबरोबर हे आपल्या देशाचं जे धोरण आहे परराष्ट्र धोरण, तर ते कचकाऊ झालं आहे का असं तुम्हाला वाटतं का? एकतर परराष्ट्र धोरणाबद्दल किंवा देशामध्ये एखादी जी घटना घडते त्याच्यावर जेव्हा परदेशात बोलायची संधी असते तेव्हा आमच्यासाठी देश पहिला असतो. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. हो. त्याच्यामुळे आत्ता ही वेळ नाही, कारण का अजूनही ऑपरेशन चालू आहे. पूर्णपणे तुम्ही बघताय जिओपॉलिटिकली जग अजून खूप अनसर्टन्टी आहे खूप सगळीकडे जगामध्ये. आणि आपल्याही या सगळ्या भागामध्ये भारत असेल, चीन असेल, नेपाळ, कोलंबो, मॉलडीव्स, पाकिस्तान, बांगलादेश, इथे पण कुठे ना कुठे काही ना काहीतरी कॉन्फ्लिक्ट, अंडरलाइनिंग प्रेशर्स दिसतात अजूनही. त्यामुळे अशा सगळ्या या घटनांबद्दल आम्ही राजकीय लोकांनी सगळ्यांनीच एकतर अतिशय जबाबदारीने बोललं पाहिजे. आणि देशासाठी जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा मग पक्ष नसतो, तेव्हा देशाचं धोरण आणि देशाच्या वतीने आपण बोलतो. त्याच्यामुळे ही ती वेळ नाही. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे त्यांचं मत मांडेल, पण ही ती वेळ नाही. याचं कारण असं की आम्ही एखादी गोष्ट जर बोललो, कमी जास्त काही असू शकते, ती मी चांगली वाईट असं म्हणत नाही, मी खूप जेनरिक बोलते, आणि त्याचा वापर पाकिस्तान किंवा दुसऱ्या कुठल्या तरी देशांनी त्याचा सोयीप्रमाणे गैरवापर करू नये. याच्यासाठी काही वेळा जेव्हा MEAचे इश्यूज असतात किंवा इंटरनॅशनल रिलेशन्सचे इश्यूज असतात, या बाबतीत आम्हाला सगळ्यांनाच समंजसपणाने, आणि जर मत काही असेल जे कदाचित हे ह्यावेळेस बोलणं योग्य नसेल तर गप्प बसणं हे देशाच्या हितासाठी योग्य असतं. कारण का अजून आपण डायलॉगमध्ये आहोत, त्यामुळे एखादं वक्तव्य आपल्याकडून काही कमी जास्त जाऊ नये. त्यामुळे ही ती वेळ नाही. आणि ज्या पद्धतीने पेहलगामचा हल्ला झाला आणि त्याच्यातून मला विचारलाल तर पूर्ण देशच हलून गेला, कारण कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं. त्याच्यामुळे एकदम मुंबईचा ब्लास्ट झाला, त्याच्यानंतर एवढी मोठी घटना 5 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये झाली, त्याच्यानंतर आता ही जी घटना झाली. आणि ह्या घटनेमध्ये जसं मुंबईमध्ये त्याच्यात जो सामान्य माणूस भरडला गेला ना, त्याचं दुःख, काळजी, वेदना ह्या नेहमीच राहतील. कारण आपण सगळे त्या प्रक्रियेमध्ये आहोत. म्हणजे आम्ही जरी सत्तेत नसलो तरी त्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आम्ही आहोत. त्यातले 2 कुटुंब पुण्याची आहेत, ज्यांना मी त्यांच्याशी माझ्या इतक्या चर्चा झाल्या आहेत. म्हणजे आजही मी त्यांना भेटले की त्या म्हणतात, ताई इतके दिवस झाले पण डोळे बंद केले की तोच चेहरा, तीच भयानक आठवण ती येत राहते. आता त्याच्यातून
कदाचित ते आयुष्यात कधीच सांभाळू शकणार नाही. एकतर तिथला भारतीय लोकांना अतिशय आनंद वाटला की भारतातून कोणीतरी इथे आले. कारण का त्या सगळ्या देशांमध्ये जेव्हा प्रधानमंत्री जातात तेव्हा त्यांना काय प्रधानमंत्र्यांना ना भेटता येतं ना बघता येतं, ते लांबून सगळं बघतात. यावेळेस खासदारांशी त्यांना बोलता आलं, प्रश्न विचारता आले, त्यांची सुखदुःख, त्यांचे चॅलेंजेस सांगता आले. त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. फक्त त्यांना नाही, तिथल्या देशातल्या अनेक लोकांनी आम्हाला इतका फीडबॅक दिला की तुम्ही रेग्युलरली येत जा, फॉरम्स तयार करा. आणि एक मला वेगळी गोष्ट ह्यावेळी जाणवली की खरं म्हणजे आपण एक देश म्हणून हे करताना खूप कमी पडलो आहे. मी खूप प्रांजळपणे कबूल करते की प्रत्येक देशात पहिला प्रश्न विचारायचा की महात्मा गांधींबद्दल उत्सुकता त्यांच्या मनात, आजच्या नवीन पिढीमध्ये पण. आणि त्यांचं सगळं एकच म्हणणं होतं की भारत हा देश हा नॉन व्हायलन्स. त्याच्यामुळे पहिलं त्यांचं म्हणणं होतं की यू कम फ्रॉम महात्मा गांधीज इंडिया. तुम्हाला जे काही मिळालं या देशाला, स्वातंत्र्याचा एवढा मोठा लढा तुम्ही लढला, तो पूर्णपणे नॉन व्हायलंट लढला. त्याच्यामुळे त्याचं फार, आणि मला विचाराल तर सगळ्यात जास्त कौतुक आपलं डिएस्केलेशनचं झालं की तुम्ही डिएस्केलेट केलं. तुमचा मी कौतुक करतो, आभार मानतो. कारण जगामध्ये कुणालाच युद्ध नको आहे, कुणाला परवडणारही नाही, इकॉनॉमिकली नाही. तेवढं तर मला वाटतं इकॉनॉमिक्स, आपल्या जे आपण इकॉनॉमिक्स शिकलो नाही त्यांनाही कळतं. राज्यातल्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाही आहेत, बऱ्याच ठिकाणी शाळा गळत आहेत, फळे तुटलेले आहेत, मुलांना शाळेत जायला अशी व्यवस्था नाही आहे, वाहतूक व्यवस्था नाही आहे, एकूण शिक्षणाचा दर्जा असा खालावतो आहे. हां, तर या पार्श्वभूमीवर आणि दुसरीकडे हिंदीची सक्ती होते, तर याकडे तुम्ही कसं? मला असं वाटतं आत्तापुरतं तर तो विषय म्हणजे मला वाटत नाही इतक्या लवकर सरकार परत तो आणेल. त्याला प्रचंड त्यांच्या सरकारमधून पण विरोध झालेला आहे. आणि माझं म्हणणं आहे की शिक्षणाच्या बाबतीतनं हे धोरण त्यातल्या तज्ज्ञांनीच करावं, या मताची मी एकतर. तर अनेक चांगल्या संस्था आहेत महाराष्ट्रात. प्रथमचं हेडक्वार्टर आपल्या महाराष्ट्रात आहे, का नाही प्रथम असेल, किंवा अशा लोकांचं मार्गदर्शन घेऊन. आणि सगळ्यात मोठा स्टेक होल्डर हा पालक आहे. पालकांना विचारा ना, मीच SSCत शिकले, माझी मुलं ICSEत शिकली, पण मी 2च भाषा केल्या होत्या आणि हिंदीत 5वीत आहेच ना. मग आपण 3 भाषा करतोच. आणि एकीकडे ह्या सरकारला फार अभिमान आहे की आम्ही मुलांचं ओझं कमी केलं, बॅग कितीतरी किलो, मला आठवतं विनोदजी तेव्हा मंत्री होते, ते बॅगाचं वजन करायचे, पुस्तकं. एकीकडे तुम्ही हे करता आणि मग 3 भाषा कशाला लादता. आणि तेवढंच नाही, 3 भाषा लादत असताना त्याचं ड्रॉइंग टीचर आणि स्पोर्ट्स टीचर हे दोन्ही कमी करताय. म्हणजे ड्रॉइंग आणि स्पोर्ट्स मुलांनी करायचं पण हिंदी शिकायचं, हा कुठला नियम कायदा? आणि ह्या सरकारचं मला कौतुक वाटतं. 82,000 कोटी रुपयाचा रस्ता करायला ह्यांना पैसे, पण ह्यांना शाळा आणि हॉस्पिटल सुधारण्यासाठी पैसे नाहीत. हे किती दुर्दैव आहे मला सांग. हिंदी सक्तीमागे भाषिक अस्मिता महाराष्ट्राची ठेचली जाते असं वाटतं? नाही नाही, माझं म्हणणं आहे की ज्याची गरजच नाही आहे, प्रत्येक गोष्टीची चर्चा हे जे सरकार करतं आणि लादण्याचं करतं, जे सिस्टममध्ये SSC बोर्डच ठेवायचं नाही का या सरकारला, असं मला अनेक वेळा वाटतं. की SSC बोर्डच्या शाळा ह्यांना हद्दपार करायचा का बोर्ड बंद करायचं आहे? कारण का SSC बोर्डला प्राधान्य देण्यासाठी काय इंटरव्हेन्शन हे सरकार करते? काहीच नाही. मग मध्ये एकदा काहीतरी पुस्तकं वाटली, ती पण चुकीची निघाली, मग ती सगळी ऑर्डर कॅन्सल झाली. मग आपला देश हा गरीब देश आहे. आणि माझं म्हणणं आहे, तुमच्याकडे पैसे असू दे किंवा नसू दे, वाया कशाला काय घालवायचे रिसोर्सेस? त्याच्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत अगदीच नैराश्य आहे, म्हणजे मला विचाराल तर. आणि पालक, एक काळ असा होता महाराष्ट्रातलं शिक्षण हे सगळ्यात दर्जेदार होतं. आणि नुसतं दर्जेदार नाही, पालकांचा आवाजाला प्राधान्य होतं. आता तसं काही दिसत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट काहीतरी ऑर्डर पाठवते, हे इथे लादतात. गुजरात लादत नाही आहे, केरळा लादत नाही आहे, तामिळनाडू लादत नाही आहे, ओरिसा मग महाराष्ट्रालाच काही हाऊस पिटत नाही, मला कळत नाही. बस काहीतरी स्टॉमिना टिकअप, काही गरजच नव्हती हे एवढं सगळं करायची महाराष्ट्र सरकारला. ह्याच्याऐवजी त्याच्या 82,000 कोटीच्या रस्त्यावर चर्चा घ्या सगळ्यांची. मॅडम, सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे, तर खरोखरच नक्षली विचार या वारीत शिरकाव करतील का, हा एक पहिला प्रश्न. आणि जनसुरक्षा कायदे आणून नक्षलवाद संपेल का? एकतर जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात मी आहे. याचं कारण असं की लोकशाही आहे.
लोकशाहीमध्ये आपलं मत मांडायचा अधिकार मोकळेपणी आहे. तुम्ही काहीतरी बोलला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकतात, हा कुठला निर्णय? आणि बाकीचे जे मोठे आहेत, NIA कशासाठी स्थापन झाली? ही टेररिझम आणि याच्यासाठी. ती सगळी यंत्रणा या देशात असताना आणखीन एक वेगळा कायदा हा कशासाठी पाहिजे? ऑलरेडी कायदे आहेत ना या देशामध्ये. आणखीन हा कायदा कशासाठी? या विरोधकांना छळण्यासाठीच आहे आणि भीती दाखवण्यासाठी. काय मोठं क्रांती घडणार आहे? आणि एखाद्याने भाषण केलं तर तो नक्षलवादच आहे कशावरून? हेच ठरवणार कोण नक्षलवादी? अर्बन नक्सल हेच सरकार ठरवणार. सरकार कसं ठरवणार हो? आणि पुरोगामी मंडळींचा आवाज रोखण्यासाठी किंवा हो, त्यांना एका अर्थातच, कुठेतरी अर्थातच. दहशतीत ठेवण्यासाठी. आणि दहशत कशासाठी? प्रत्येक गोष्टीची दहशत कशाला पाहिजे? म्हणजे जेलमध्येच टाकू, अरे असं का नाही विचार करत तुम्ही? ठीक आहे, एखाद्याने मत मांडलं, त्याच्यातून अशी काय मोठी घटना एखाद्याच्या बोलण्यातून झाली आहे की तिथून काही झालं, दगडफेक झाली, तर मी मान्य करू शकते. पण ते ऑलरेडी आहे ना, त्याच्यासाठी आणखीन एक वेगळा कायद्याची गरजच नाही आहे. त्याच्यामुळे माझा तर पूर्ण विरोध आहे. आता थोडंसं डायल्यूट केला आहे ते असं म्हणण्यात येतं, आमचे लोक ताकदीने लढत आहेत. त्याची गरजच नाही आहे. हे सरकार ज्याची गरज आहे त्याच्या मागे नसतं, ज्याला गरज आहे लक्ष द्यायची त्याच्यात नसते. आता एवढं कुपोषणाबद्दल आलं आहे, कालच आलं आहे स्टेटमेंट केलं असं महाराष्ट्र सरकारचं, त्याच्यात लक्ष घाला ना. या जनसुरक्षा कायद्यामध्ये कशाला वेळ वाया घालवत आहे? 82,000 कोटीचा रस्त्याच्या मागे हे लागणार विरोध झाला तरी, पण शिक्षण आणि आरोग्यासाठी, अंगणवाडी सेविकेसाठी वेळ देणार नाही चर्चा करायला. हे दुर्दैव आहे या सरकारचं. एवढा मोठा मॅन्डेट असताना केवढे मोठे बदल करू शकतं हे सरकार, पण ते करताना दिसत नाही पॉलिसी लेवल. जनसुरक्षा कायद्यामागे एक सांस्कृतिक वर्चस्ववादाची हे आहे असं वाटतं का? जो कायदा ज्याची गरजच नाही आहे तुम्ही आणता, त्याच्यावर उगाच चर्चा करायला लावता, लोकांना भीती दाखवता. आणि या सरकारचं माझं म्हणणं आहे की हे सरकार साधारणपणे जो कोणी मोकळ्या मनाने बोलतो, म्हणजे ह्या देशामध्ये लिबरल हा शब्द मला वापरायला लागतो आहे. माझ्या कधी ध्यानीमध्ये नव्हतं की मी लिबरल थिंकिंग आहे. मी विचार करते म्हणून काय लिबरल नाही असं काय? हे नवीन जी मॉरॅलिटी आली आहे ना आपल्या राज्यामध्ये किंवा भारतामध्ये, हे काहीतरी नवीन ट्रेंड आहे. मला वाटतं एक सायकल असतं ते. आता ते सायकल हे कधीतरी फिरेल. तुमच्या आजी लोकल बोर्डामध्ये सदस्य होत्या आणि आपल्याकडे महिलांच्या राजकीय नेतृत्वाचा एक वारसा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे, जो आत्तापर्यंत म्हणजे मृणाल गोरे, अहिल्याताई रांगणेकर इथपर्यंत त्याचा आपल्याला प्रवास दिसतो. महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती संघटनेची 50शी होते यावर्षी. स्वतःला आपल्याला 75 वर्ष झाली आहेत. आणि अशा वेळेला स्त्रीमुक्ती संघटना संविधान घेऊन आपण त्याचा प्रचार करूया, मनुवाद नको संविधान हवा, ही घोषणा आहे. आपली मंडळी संविधान दिंडी ह्याच्यामध्ये काढतात. आणि पुन्हा एकदा संविधान धोक्यात आलं आहे असं वाटतंय का इथे? संविधानाचा तर विषय आहेच, पण त्याबरोबर दुर्दैव आहे की एवढी स्त्रीमुक्ती करत असताना आज मुळशीसारख्या ठिकाणी, जो पुण्याचा अविभाज्य भाग आहे, त्या भागामध्ये एक मुलगी म्हणजे आत्महत्या करते, ही किती दुर्दैवी आहे मला सांगा. म्हणजे हुंड्यासाठी एखाद्या मुलीला एवढा तुम्ही छळ करता की तिचं 9 महिन्याचं मूल सोडून ती आत्महत्या करते. म्हणजे हे धक्कादायक, म्हणजे माझा विश्वासच बसत नाही की. आणि मी त्या कुटुंबाला ओळखते. त्यांचे वडील पांडुरंगजी हे माझ्या वडिलांबरोबर अनेक वर्ष काँग्रेसमध्ये एकत्र काम केलेली कुटुंब आहे. त्या घरी मी अनेक वेळा गेलेले आहे, उठले बसले, त्यांची लेक शिकलेली आहे, सुना शिकलेल्या आहेत. अशासारख्या घरामध्ये मग पुरोगामी शिक्षण ह्याचा काय उपयोग झाला? आणि काय पहिली पिढी नाही शिकलेली, वडील पण म्हणजे आजोबा एवढे शिकलेले नव्हते, पण त्यांचा मुलगा शिकलेला होता, सुना लेकी शिकलेल्या आहेत. मग अशा शिकलेल्या घरात सो कॉल्ड वेस्टर्न मॉडर्न, आणि मग तुम्ही हुंडा मागता, मुलीला सांगता घरी जा माहेरी आणि एक मोबाईल फोन घेऊन ये. अरे काय, तू उलट कमवत आहेस ना, तू सासू सासऱ्यांना काहीतरी दिलं पाहिजे, तू कशाला मागतोय? जे हे सोयीप्रमाणे जे नुसते कपड्यांनी मॉडर्न असतात आणि जळमटलेले एकदम विचार असतात ना, हे कुठेतरी मोडून काढलं पाहिजे. दुर्दैव आहे. एकीकडे संविधानाची लढाई, दुसरीकडे स्त्री भ्रूण हत्या, आणि एका ठिकाणी हुंड्याबद्दल आपण बोलतोय. मग एवढ्या तंत्रज्ञानाचा, शिक्षणाचा, सामाजिक परिवर्तनाचा, मग आपल्यापेक्षा आपली आधीची पिढी जास्तीच चांगली होती. नाही, राज्यात आणि देशात महिलांवरचे अत्याचार पण खूप वाढतात. नाही नाही, राज्यात वाढलेत ना. मी होम कमिटीवर आहे स्टँडिंग, आपल्या पार्लमेंटची जी स्टँडिंग कमिटी आहे होम डिपार्टमेंटची, त्याच्यातच मी आहे. त्याचाच डेटा सांगतो महाराष्ट्रात क्राईम वाढला. तर सरकार तिकडे पण त्यांचं, इकडे पण त्यांचं. म्हणजे असं नाही की आम्ही काही विरोधक वेगळे डेटा सांगतोय. सगळा डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. महिला आयोगाचं राजकीयकरण झालंय का, किंवा ती यंत्रणा एक फेल गेल्यासारखी आपल्याला दिसते का ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर? मला असं वाटतं की आता महिलांचे प्रश्न, महिलांवर होणारे अन्याय किंवा प्रत्येक गोष्टीत
राजकारण आणणं, सामाजिक प्रश्न आणि राजकीय प्रश्न हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे आता हुंड्याच्या विरोधात आम्ही सत्तेत असू दे किंवा नसू दे, आम्ही थोडी म्हणणार आहे की त्याच्यात काही कुपोषणाबद्दल, हे काही राजकीय विषयच नाही. ते दुर्दैव आहे की त्याला राजकीय स्टँड्स घेतले जातात. हे खूप दुर्दैवी आणि हानिकारक आहे कुठल्याही समाजासाठी. मॅडम, देशात महागाई वाढते, बेरोजगारी वाढते आणि शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात आत्महत्या गेल्या 3 महिन्यात खूप वाढल्या आहेत. तर याविषयी काय सांगा? एक तर हा सगळा डेटा माझ्या सगळ्या भाषणांमध्ये 6 महिने 8 महिने तुम्ही काढला तर सातत्याने आम्ही बोलत आलेलो आहे. एक तर सरसकट कर्जमाफी करू हे या सरकारने सांगितलं होतं. ते काही आता ते योग्य वेळ आहे, ती योग्य वेळ 4.5 वर्षांनी येईल का काय माहिती नाही, पण हा प्रश्न आहेच एक तर. आणि कधीतरी एवढं मोठं मॅन्डेट, एवढं मोठं प्रशासन केंद्र सरकार, म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. मला असं वाटतं कधीतरी राजकारणाच्या बाहेर जाऊन त्यांनी असे काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत जे जास्त योग्य सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे. त्यांचा सगळा प्रेशर ना हा फक्त इन्फ्रावर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाहेर जाऊन शेतीचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्य, सामाजिक प्रश्न अनेक आहेत. त्याच्यात हे सरकार फार काही करताना मला दिसत नाही. फक्त बिग तिकीट प्रोजेक्ट्स ह्याला प्राधान्य आणि घाईने हे सरकार करतं आणि इफेक्टिव्हली करतं. शक्तिपीठ महामार्ग असेल, जनसुरक्षा कायदा असेल आणि सुरजागड सारख्या ठिकाणचे प्रकल्प असतील, हिंदी सक्ती, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक असंतोषाचं वातावरण दिसतंय. तर ह्या असंतोषामध्ये राजकीय समीकरणं बदलायची ताकद आहे का? म्हणजे जसं हिंदी सक्तीमुळे आज ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरू झालेली दिसते. तर या राजकीय असंतोषामुळे काही बदल होतील का महाराष्ट्रात? राजकीय बदल होऊ शकतात, पण समीकरण बदलतील असं मला वाटत नाही. कारण का समीकरण बदलायला कारणं वेगळी होती. या कारणांमुळे असं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की समीकरणं का बदलली, त्याच्यामुळे ते बदलू शकत नाही ना. त्याच्यामुळे समीकरणासाठी माझ्या काही फारशा अपेक्षा नाहीत. पण मला असं वाटतं की कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे, त्याचं मत हे असलंच पाहिजे. आणि काही गोष्टी ज्या अयोग्य आहेत त्या अयोग्यच आहेत, तुम्ही कुठल्याही बाजूला राहिला. त्याच्यामुळे आज गडचिरोलीमध्ये जी झाडं तोडण्याचं मी पापच म्हणेन ते केलं जातं आहे, त्याच्यावरती आवाज उठवलाच गेला पाहिजे. शक्तिपीठात 80,000 82,000 कोटी रुपये तुम्ही खर्च करताय, त्याची खरंच गरज आहे का? आणि गरज असण्यापेक्षा परवडणारं पण आहे का? जर एवढं, आणि त्याच्यात 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे माझा आरोप नाही आहे, त्याच्यात हे पारदर्शकपणे फायनान्स मिनिस्ट्रीची नोट आहे की हे जर आपण हा जर रस्ता आपण केला तर 22% आपलं बजेट हे फक्त परतफेडीत इंटरेस्टमध्येच जाईल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, हडकोकडून लोन 8.5% तुम्ही घेताय, जेव्हा तुम्हाला स्पेशल प्रोजेक्ट्सला 6.5% लोन मिळतं आहे. तेव्हा कुठला घाटेका धंदा सरकार करतं आहे मला माहिती नाही. त्याच्यामुळे हे खूप दुर्दैवी आहे की ह्यांचा सगळं लक्ष त्या हाय तिकीट, हाय कॉस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोडक्ट्सवर ह्यांचा सगळा भर असतो, ज्या सामाजिक तुमच्या आणि माझ्या आयुष्यातल्या गरजा आहेत. मग जिल्हा परिषदची शाळा असेल, तिथल्या शिक्षकाचे प्रश्न असतील, ह्याच्याकडे ह्या सरकारचं लक्ष नाही. दुर्दैव आहे. 7,000 हेक्टर जमीन ह्याच्यामध्ये जाणार आहे या प्रकल्पामध्ये. शेतकऱ्यांचाही प्रश्न तितकाच. ते तर विरोध आहेच ना, प्रचंड विरोध सरकार सगळे शेतकरी करतात. आणि एक्झिस्टिंग रस्ता आहे त्याची एखादी लेन वाढवा. एवढा मोठा नवीन रस्ता करण्याची गरजच नाही असं सरकार म्हणते. रत्नागिरीपर्यंत समांतर महामार्ग आहे, काही गरजच नाही आहे त्याची. आणि आपण विरोधक म्हणून म्हणत नाही, त्यांचा फायनान्स अर्थ खात्याचाच रिपोर्ट आहे. तर मग अर्थ खात्याचा रिपोर्टपणे जर कचऱ्याची टोपली दाखवणार असतील ते किती दुर्दैव आहे. आणि हे राजकीय हा विषय नाहीच आहे, हा आर्थिक विषय आहे. मॅडम, याच्यात जोडून असा मुद्दा आहे की मुंबई गोवा महामार्गाचं काम प्रदीर्घ काळ रखडलेलं आहे आणि त्याचबरोबर कोकण रेल्वेचं जे दुपदरीकरण आहे त्याचा कळून विषयच काढत नाहीत. एवढे गंभीर मुद्दे असताना ह्यांनी ग्रीनफील्डचा आणखीन 3रा मार्ग काढून जे काय आता चाललेला आहे प्रकल्प मोठा, आणखीन त्याच्यापेक्षा मोठा. मुळात तुम्ही 2 जे प्रकल्प आहेत त्यांच्याकडे प्राधान्यानं लक्ष देऊन ते मार्गी लावायला पाहिजे आणि मग तुम्हाला जर वाटलं गरज असेल, लोकांची मागणी असेल तर पुढे जायला पाहिजे. तर तेही होत नाही आहे. हेच तर दुर्दैव आहे. हेच तर मी तुम्हाला सांगते की हे सरकार मोठे बिग तिकीट प्रोजेक्ट्सवर यांचा सगळा जोर त्याच्यावरच आहे. हे दुर्दैव आहे. मला आरोप प्रत्यारोप नाही करायचं, पण एवढं मोठं मॅन्डेट, एवढ्या विश्वासाच्या नात्याने ह्या राज्यांनी तुम्हाला मतदान केलं आहे, ते ह्या फक्त इन्फ्रा प्रोजेक्टसाठी नाही आहे. लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी लोकांनी विश्वासाच्या नात्याने मतदान केलं आहे.
पण तसं होताना गेल्या 6 महिन्यात तरी काही दिसत नाही. मॅडम, एक प्रश्न पक्षाशी संबंधित आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली, तर त्याच्या मागची नेमकी कारणं काय असावीत, तुम्हाला काय वाटतं? सगळ्याच गोष्टी पोटातल्या ओठावर आणायच्या नसतात एकतर, आणि मला वाटतं उभ्या महाराष्ट्राला नाही देशालाच माहिती आहे की या दोन्ही फूट का झाल्या. त्याच्यामुळे आता इतिहासात रमण्यापेक्षा पुढे काय आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काय ह्याच्यासाठी काम करणं जास्ती संयुक्तिक राहील असं वाटतं. आणि मी इतिहासात रमत नाही, कारण इतिहासात रमण्यासाठी संध्याकाळचा वेळ असतो त्याच्यात करायचा असतो, पण दिवसभरात तू मैं करून ते झालं हे झालं त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे. त्याच्यात ना पक्षाचं भलं होणार आहे, ना राज्याचं भलं होणार आहे, ना देशाचं भलं होणार आहे. आणि ज्यांनी जे केलं ते त्याला माहिती आहे. मॅडम, तुम्ही आर्थिक विषयात म्हणजे बघितलं संसदेमध्ये खूप चांगल्या प्रकारे बोलता. तर हॉटेलमध्ये सध्या खाद्यपदार्थांवर GST आहे, आरोग्य विमावर GST आहे आणि GSTचे एवढे स्लॅब करून ठेवले त्यांनी, तर ह्याच्यात काही बदल करण्याच्या दृष्टीने काही होणार आहे की नाही? हा प्रश्न कधी दिल्लीत विचारला की आम्हाला एकच उत्तर येतं की GST काउन्सिल ह्याच्यासाठी आम्ही काय करणार. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की GSTचा विजय केळकरांनी जो पहिल्यांदा मुद्दा आणला मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारच्यामध्ये, तेव्हा GST वॉज 1 नेशन 1 टॅक्स. त्यामुळे एक टॅक्स स्लॅब ठरली होती तेव्हा. आणि विजय केळकरांचं असं म्हणणं होतं, जेव्हा त्यांनी ते बिल मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना पहिल्यांदा आणलं होतं, तेव्हा टप्प्याटप्प्याने सगळ्याचा एकच टॅक्स, हे GSTचं सोल आहे. आणि जेव्हा हे बिल आलं तेव्हा चिदंबरम साहेबांचं तुम्ही सगळी भाषणं काढून बघा, ते हेच सांगत होते की आम्हाला GSTचा विरोध नाही, आणि आम्हीच आणलं होतं, UPAनेच GSTचं बिल आणलं होतं, पण ज्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट होतं आहे ते चुकीचं इम्प्लिमेंट होतं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये GSTचे आत्ता जे ब्रॅकेट्स केलेले आहेत, आम्ही पहिल्यापासून म्हणतो आहे की आम्ही समजू शकतो एखादा वर्ष 5 ब्रॅकेट्स, मग 4, 3, 2, 1, पण त्याच्यात बदलच होत नाही. आणि सरकारने स्वतःच्या ते म्हणजे काही अंगावर घ्यायचं नाहीच असं ठरवलं आहे, कारण का कधीही प्रश्न विचारला तर एकच उत्तर येतं की GST काउन्सिल ठरवते. त्यामुळे GST काउन्सिलमध्ये सगळ्यात जास्त राज्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि फायनान्स मिनिस्टरही भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे खरं मला विचाराल तर ह्या GSTच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त मतदान करायचा अधिकार हा भारतीय जनता पक्षालाच आहे, कारण का त्यांचेच मेंबर्स जास्त आहेत त्याच्यात. मॅडम, या प्रश्नाला जोडूनच असा प्रश्न आहे की भारतीय रुपया जो आहे तो नीचांकावर गेला, त्याचबरोबर निर्यात जी आहे तर ती खूप घटली आणि कांदा उत्पादक शेतकरी तर आता रस्त्यावर पुन्हा येण्याची वेळ आलेली आहे. तर काय सांगाल याविषयी? आपली एकतर अमेरिकेत होणारे टॅरिफ्सचे बदल, त्यातली अनसर्टन्टी, ती नक्की काय पुढे होईल आपल्याला माहिती नाही. एक दुसरं, कांद्याच्या बाबतीत माझे सहकारी निलेश लंके, बगरे सर असतील, अमोलदादा कोल्हे असतील, या सगळ्यांनी पूर्ण ताकदीने सातत्याने हा विषय मांडला, तेव्हा ते टॅक्स परत कमी केला. आणि मला कौतुक या सरकारचं असं वाटतं की स्वतःची प्राईस स्टेबलायझेशन करण्यासाठी ते टॅक्सेशनमध्ये हे बदल करतात. एक तर आहे की ह्या देशामध्ये आदरणीय पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा एक प्राईस स्टेबलायझेशन फंड आहे. तो जेव्हा अगदी वाढल्या किमती तर त्या कमी करण्यासाठी तो प्राईस स्टेबलायझेशन फंड वापरता येतो, किंवा अगदीच पडल्या तर आधार देण्यासाठीही तो प्राईस स्टेबलायझेशन फंड येतो. आणि त्याच्यावर आपली इम्पोर्ट एक्सपोर्टची पॉलिसी पण आपण बदलू शकतो. पण ह्या सरकारनी त्या प्राइसेस, कांद्याच्या किमती कमी ठेवण्यासाठी नेहमीच कांद्याच्या बाबतीत ही जी टोकाची भूमिका घेतली आहे त्याचा भरगला घेतला आहे या काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी. दुधाच्या बाबतीत तसंच आहे. आता टॅरिफ्समध्येही आता नक्की ॲग्रिकल्चरवर टॅरिफ येणार नाही येणार, आपण आजपर्यंत कधीही त्याला मान्य केलेलं नाही आहे अमेरिकेला. तर पुढे सरकार काय धोरण करतं आहे अजून कळलेलं नाही आपल्याला, कारण का अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे त्याच्यावर. पण सातत्याने आमचा आग्रह आहे की सगळे एक्सपोर्ट्स हे पूर्णपणे प्रत्येक शेतीमालासाठी हे ओपन केलेले पाहिजे. 2 पैसे त्याला जर मिळणार असतील तर ते त्याला हक्काचे मिळाले पाहिजे. या सगळ्या धोरणांमुळे बेरोजगारीत पण वाढ होते. तरुण बेरोजगारी इकॉनॉमी स्लोडाऊनमुळे पण आहे. मल्टिपल फॅसेट्स आहेत त्याच्यात. जेव्हा म्हणतात की 4th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, हे सगळं असलं तर पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात किती बदल झाला ह्याचा कोणी हिशोबच ठेवत नाही. एक सर्टन काही गोष्टींमध्येच मोठं आपलं यश आलं
म्हणजे काय देशात गरिबी गेली नाही, हेच सरकार सातत्याने प्रत्येक भाषणात म्हणत असतं की 80 कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य देतो. तुमची जर इकॉनॉमी एवढी चांगली चालली 11 वर्षात, तर तो 80मधला 70वर पण आला नाही. म्हणजे तो गरीब रेषेच्या बाहेरच येत नाही का? मग तुम्हाला 80 कोटी लोकांना आजही अन्न द्यावं लागतंय, ही काय अभिमानाची गोष्ट नाही. देताय हे उपकार नाही आहेत एकतर, आणि देताय त्याच्यात बदल होत नाही आहे. मग कसं काय हे सरकार म्हणतं की गरिबी रेषेतून आम्ही इतके लोक बाहेर आणले? आकड्यांचा खेळ केला. मिसमॅच. मॅडम, शरद पवार साहेब पायाला भिंगरी लावून फिरतात असं मानलं जातं, आणि तो जो हे आहे तो तुम्हीही त्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर, जगभर फिरताय. तर असं होतं की आई वडील समोरून गाडीतनं येत आहेत आणि तुमची गाडी चालली आहे, तर तेव्हा नेमकं तुमच्या भावना काय होत्या? आमच्या ॲज अ फॅमिली भावना ज्या तुमच्या आहेत ना त्याच असतात. आम्ही काय कुठल्या दुसऱ्या जगात नसतो, आम्ही ह्याच जगात असतो. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की सगळ्यांना असं वाटतं की आमच्या डायनिंग टेबलवर काही वेगळ्या चर्चा होतात. असं नाही, माणसं माणसंच असतात, कोणी वेगळं नसतं. आम्ही काही नेपट्यूनवरनं नाही आलो आहे, आमचा जन्म इथेच झाला आहे. तुम्ही जी कोशिंबीर खाता तीच आम्ही खातो, तुमच्या घरात जे वाद होतात ते आमच्या घरात होतात. जो टाईमपास तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलवर करता, क्रिकेटबद्दल, राजकारणाबद्दल, सिनेमाबद्दल, टी व्ही सिरियलबद्दल, तेच आम्ही बोलतो. वेगळं काय? आमची आई तीच टी व्ही सिरियल वागते जी तुम्ही वाचता, तुमचे वडील जो वर्तमानपत्र वाचतात तोच वर्तमानपत्र माझे वडील वाचतात. त्यामुळे वी आर ॲब्सल्यूट नॉर्मल फॅमिली. तुम्ही कधीतरी येऊन असं आमच्या घरात वरून कॅमेरा लावून बसला तर तुम्हाला वाटेल अरे बापरे, आपल्यासारखेच आहेत, काय करतात हे लोक सकाळपासून. असं काही वेगळं नसतं, माणसं माणसंच असतात. आपल्याला काम ही जबाबदारी असते, म्हणून काय आपल्यात बदल होत नाही. आणि यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात येत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात काही वेगळं, मी नेहमी चेष्टेने सांगते, मला मोठ्या भावासारखे आहेत शशांक मनोहर म्हणून. शशांक दादा BCCIचे अध्यक्ष आहेत, मोठे वकील आहेत नागपूरला. शशांक दादा मला एक गोष्ट सांगितली, मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि मी अशा वेळेस नेहमी लोकांना सांगते, तुम्ही मुकेश अंबानींच्या घरी जा, तुमच्या घरी जा, माझ्या घरी जा, माझ्या गाडीच्या चालकाच्या घरी जा, आपण सगळे इन्क्लुडिंग मुकेश अंबानीजी, आपण कोशिंबीर कशाची खातो? काकडीचीच खातो ना. काय अंबानींच्या घरी वेगळी असते का? नाही ना. त्यामुळे शेवटी काही गोष्टी बेसिकच असतात, आपण त्याचा बागुलबुवा करतो. टाइम मॅनेजमेंट कसं सांगता तरी सुद्धा तुम्ही करता तसं. प्रत्येक महिला जी काम करते तिला टाईम मॅनेजमेंट करायला लागतं. आणि मी नेहमी स्वतःला म्हणते की मी खूप भाग्यवान आहे, मी गाडीने ऑफिसला जाते. ती महिला जी सकाळी 4 वाजता उठते, पाणी भरते, डबा करते नवऱ्याचा, मुलांचा, मुलांनी अभ्यास केला का नाही ते नीट बघते, ती बसनी स्टेशनला जाते, स्टेशनवरनं ट्रेननी ती चर्चगेटला येते, तिथून ऑफिसला जाते, दिवसभर काम करून परत जाते, परत कपडे धुवायचा, परत अभ्यासाचं बघायचं, परत स्वयंपाक बघायचं. ही सगळी जी महिला करते ती क्लिअरली माझ्यापेक्षा प्रचंड जास्त कष्ट करते. त्याच्यामुळे कष्टाचं काय कौतुक त्याच्यात आपल्यासारख्या. आणि जी महिला खुरपायला रोज जाते 300 रुपयासाठी, ती किती कष्ट करते उन्हात? तिला कोणी कधी विचारतं की तुला ऊन लागतं का बघ बाई? त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांपेक्षा खूप जास्त कर्तृत्वान आणि कष्ट करणारे महिला आणि पुरुष हे सगळे आहेत. आपला फक्त त्या चॅनल्सवर वगैरे त्याची चर्चा होते, पण माझ्या स्वतःपेक्षा आणखीन कष्ट आणि कर्तृत्वान महिला या राज्यात आणि या देशात आणि या जगात आहेत. त्याच्यामुळे मी कधीच या गोष्टीबद्दल माझं खूपच वेगळं मत आहे. माझं म्हणणं आहे, काय भाऊ करतो आहे आपण? आम्ही दिल्लीला विमानाने जातो, आम्ही गाडीने ऑफिसला जातो, काय त्याच्यात कौतुक? आणि आम्ही पण चालवत नाही, ते करत असतात आणि आम्ही काम करत असतो गाडीमध्ये, त्याच्यात काय एवढं कौतुक त्याच्यात? आणि एवढं तर करायलाच पाहिजे ना, त्याच्यात काय मोठी गोष्ट. आणि एक माझं करिअर म्हणून नाही, ज्या होममेकर्स आहेत त्यांचंही मी कौतुक करते, कारण का त्या महिला प्रचंड त्याग करतात. कदाचित तिलाही रिपोर्टर व्हायचं असेल फ्री प्रेसमध्ये, किंवा तिलाही डिजिटलमध्ये काम करायचं असेल, तिलाही खासदार व्हायचं असेल, पण तिला नाही मिळाली ती संधी. तिने केवढा मोठा त्याग केला आहे तिच्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी आणि सासू सासऱ्यांसाठी. तर त्या खरंच कर्तृत्ववान महिला, तिने आपल्यापेक्षा जास्त सहन केलं आणि जास्त कर्तृत्व दाखवले. मला एक सांगा, साताऱ्याला जी भर पावसातली साहेबांची सभा झाली, तर त्यांच्याविषयी जरा सांगा ना, काय वाटतं तुम्हाला? मला माहितीच नव्हतं. माझ्या सहकारी आहेत अदिती नलवडे, त्यांनी मला कळवलं की एवढा पाऊस पडला. मला माहिती नव्हतं, मी माझ्या इलेक्शनच्या दौऱ्यात होते आणि मला त्यांचा फोन आला की अरे अरे साहेब भिजले. असं काय झालं? मग मी घाईने फोन केला, अरे काय, कारण का त्यांना पायाला जखम
होती, त्याचं मॉनिटरिंग चाललं होतं. मग मी शशिकांत शिंदेना फोन केला, अरे काय चाललं आहे, हे काय भिजले? तर म्हणले नाही नाही भिजले नाही, आम्ही केक कापतोय. म्हणलं कसला केक कापताय? म्हटलं माझा वाढदिवस आहे ना उद्या, त्याचा केक साहेब आणि मी कापतोय. मग मी फोन केला, म्हणले काय नाही आम्ही आता वाढदिवसात बिझी आहोत. फोन ठेवून दिला. मी विसरून गेले, माझ्या लक्षात पण नाही आलं. रात गई बात गई. दुसऱ्या दिवशी तो फोटो इतका म्हणजे आयकॉनिक झाला की या देशातलं जेव्हा जेव्हा इलेक्शनची चर्चा होईल तो फोटो नेहमी जिद्दीला आहे. तो बाय द वे ऑन अ सिरियस नोट माझ्या फोनवर येतो. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर. मला जेव्हा असं वाटतं की अरे बापरे आता लढण्याची ताकद नाही राहिली, मी विचारते 80 वर्षाचा माणूस जर लढू शकते तर मी क्या चीज आहे. आणि त्याच्यात काय यश आणि अपयश हे येत राहतं. जसं यश पचवण्याची ताकद असली पाहिजे तेवढं अपयश पचवण्याची पण ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे या गोष्टी होतात सगळ्यांच्या. आणि अपयश आलं म्हणजे आपलं काही चुकलं असंही नसतं. आणि खूप यशस्वी लोकांचे आयुष्य आपण बघतो, हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. आणि इलेक्शनमध्ये आपल्याला अपयश आलं म्हणजे आपण चुकीचं आहे अशा भ्रमात तर बिलकुल नाही. 82,000 कोटी रुपयाचा रस्ता मी कधीच केला नसता. मी हिंदीची सक्तीही कधी केली नसती आणि एवढे बलात्कार आणि हुंडा मी होऊच दिला नसता माझ्या राज्यात. त्याच्यामुळे मला तरी झोप आली नसती मी जर प्रशासनात असते तर. कारण त्याच्यात एक काहीतरी शेवटी यू लिव्ह विथ युअर सेल्फ. कितीही बाऊ केला तरी शेवटी झोपताना कोणीही व्यक्ती असेल तो एकटा झोपतो. पुरोगामी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्र्याची अपेक्षा आहे, ते नाव कोणतं असेल? हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. आपण कसं ठरवणार? महाराष्ट्राची जनता ठरवते. आणि माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही महिला आणि पुरुषमध्ये अडकू नका. कारण पदावर कर्तृत्व असलं पाहिजे. जी व्यक्ती महाराष्ट्राला देशात एक नंबरला लिहील त्या व्यक्तीनीच त्या पदावर बसावं. कारण का त्या जागेवर माझे गुरु कैलासवासी यशवंतराव चव्हाण बसलेले आहेत. त्याच्यामुळे ती खूप मोठी माझ्यासाठी लेगसी आहे. आणि त्या लेगसीत त्या कर्तृत्वाच्याच माणसांनी बसून महाराष्ट्राची आन बान आणि शान ही देशामध्ये ठेवावी. ताई धन्यवाद, तुम्ही नवशक्तीच्या ऑफिसमध्ये आलात. मी बोलवलं याच्याबद्दल आभार.